नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आता वाजताय घड्याळमध्ये 11 आणि मी आज ब्लॉगला उशिरा सुरू केलं. सकाळपासून माझी खूप कामं चालू होती. आज थोडं शिके वगैरे ते कपडे ठेवायचे ते रचायला घेतलेलं होतं. सकाळपासून ते कामं चालू होती. नंतर मग मी झाडू वगैरे मारला आणि नंतर मग कपडे वगैरे झाले. म्हटलं चला कामात म्हणजे ब्लॉगला सुरुवात केली ना तर आपले कामं सगळे राहून जातात. तर मी काही आज उशिरा सुरू केलं. तर आता माझा स्वयंपाक चालू आहे. आपण केली सोयाबीनची भाजी. तर मस्त आज सोयाबीनची भाजी करून घेतली. दादूला ना सोयाबीनची भाजी एवढी आवडते. तर टिफिनला आपण कामात येईन म्हणे मम्मी. आज ते गेले आमच्या गावावरती. तर बघा मस्त सोयाबीनची भाजी केली मी आणि त्याला एवढी आवडते ना. तर तो असा आवडून खातो ती भाजी. त्याला खूप आवडते बघा. मस्त अंड्याची भाजी सारखीच असते आणि म्हणजे खूप छान लागते ती. अशा पद्धतीने करून घेते मी. तर बघा, तर मी त्याला भाजी देऊन येते. तो जेवायला बसलाय आणि ते कसं आम्हाला सुतक होतं ना 4-5 दिवसापासून. आज सुतक फिटलं आमचं. तर ते गावावरती गेलेले ते सुतक फेडण्यासाठी जावं लागतं. भाऊ बहिणीचे लोक असताना तर त्यासाठी जावं लागतं. तर तिथे गेलेले ते आणि मी म्हटलं चला आज मी मस्त कोरडीच भाजी करून घेतली सोयाबीनची आणि मस्त मिरच्या केल्या. मिरच्या खूप आवडतात ताऊला मला. तर मस्त मिरच्या केल्या आमच्यासाठी आणि आता पोळ्या करून घेते दादूला टिफिनला. दादूची शाळा आहे ना सोमवारपासून चालू झालेली. पण सध्या हाफ डेज होतं त्याचे म्हणजे 3-4 दिवसापासून हाफ डेज होतं. सोमवार मंगळवार बुधवार आज पूर्ण शाळा आहे त्याची. तर आज पूर्ण 12 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत. नाही तर मग तो 12ला जात होता आणि म्हणजे 11:30ला जात होता. 12 ते 2:30पर्यंतच होती. 3 वाजेपर्यंत तो घरी येत होता. आणि त्यांचे स्कूल आहे ना खूप लांब आहे. तो दोघे भाऊ बहिणी ते सायकलीवरच जात होते आणि तो पण 5वीपासूनच सायकलवरती जायला लागून गेलेला आहे. तर त्यांचं आहे ना लवकर करावं लागतं. तर मग कपडे पण राहून जातात ना, मग ते पण अजून जीवावर येतं. म्हटलं चला पहिले कपडे पण आवरून घेते. मग ब्लॉगला सुरुवात केलं ना सगळं उशीरच होऊन जातो. तर पटापट कपडे पण आवरून घेतले आणि आता माझा स्वयंपाक चालू आहे. म्हटलं चला आणि दुसरं इतर कामं पण येऊन जातात मध्ये मध्ये. तर त्याच्यामुळे माझं कसं मशीनचे कामं पण येतात. त्यामुळे माझं मध्ये दुसरेच कामं घुसून जातात. तर कामं माझ्या राहून जातात. तर चला म्हटलं आता आणि जसं टाईम राहिला तसं मी काही पण काम काढून घेते. ते कारण म्हणजे रोजचं आपलं एक काहीतरी काम केलं पाहिजे तर मनाला असं चांगलं वाटतं. नाही तर आज पूर्ण दिवस आपण झोपूनच म्हणजे आज झोपण्यामध्येच गेला. तर खाऊन पिऊन आज नुसतं झोपलेलंच होतो आपण असं म्हणून मध्ये दिवसभर मनाला हे वाटतं. तर काही पण काम काढत राहते मी. तर आज मी मस्त काल मी तिळे ना बरणीमध्ये भरलेली होती. तिच्यामध्ये ना थोडंसं बारीक किडं झालेलं होतं आणि ऊन नसल्यामुळे ते काही सुकत नव्हतं. मग मी ते पूर्ण अजून निवडलं आणि चष्मा लावून पूर्ण निवडून घेतलं आणि खूप छान मस्त झाली ती निवडून. ऊन पडलं, उन्हात ठेवू म्हटलं, आठवण पडून जाते मला. तर आता ऊन पडलेलं आहे थोडं आणि ऊन सावलीच होते. आता पावसाचं वातावरण आहे आणि ते ना थोडं मागे ठेवले गेले. 2 प्रकारची तीळ होती ना, तर एक तीळ ना ते वापरणं चालू होतं आणि दुसरी तीळकडे लक्ष नव्हतं माझं. तर ती ना थोडी खराब झाली. ते बघून खूप छान वाटेल. थंडीगार हवा येते. तर आमच्या झाडांना खूप छान अशी फुलं येत आहे. तुम्हाला दाखवलं मी रोजची एवढी भारी भारी फुलं येत आहे ना, खूपच छान. दादू गेला ना तर गेट लावायला गेली होती मी. तुम्हाला फुलं पण दाखवली किती छान फुलं आली. आणि माझी बघा थोडी पोळी तव्यावर राहून गेली तर पोळी जळून गेली. तर चला मी आता एवढं स्वयंपाक करून घेते. 2-4 पोळ्यानंतर ताऊ येणार आता. तर मी आता नंतर बोलते तुमच्या. तर चला आता आम्ही बसलो जेवायला. या तुम्ही बी जेवायला. मस्त सोयाबीनची भाजी, मिरच्या, लोणचं, पोळी. मस्त ताऊ आणि मी जेवायला बसले. आता दोघे मायले की आता जेवण करून घेतो. दादूचं झालं. दादू गेला शाळेत. त्याचे पप्पा काही अजून आले नाही. ते जेवण करून येतात का काय म्हटलं. मग चला आम्ही बसून घेतलं जेवायला. तर चल जेवण केल्यानंतर बोलते तुमच्याशी.
ताऊने आणलं लोणचं आणि नवीन लोणचं ताऊला खूप आवडतं आहे, म्हणजे आम्हाला सगळ्यांना आवडतं. तर चला आम्ही बसतो आता जेवायला. आणि जेवण वगैरे झाली आणि आता भांडी झाली माझी सगळी. आणि आज आहे ना हे तेलाची म्हणजे बरणी ठेवते ना मी, तर त्याचे भांडे घासून घेतलं मी. आणि रोज आपण जर एक एक वस्तू घासत गेलो ना तर आपल्याला घरात काही एवढा त्रास होत नाही. आणि रोज आपलं घर खूप स्वच्छ असतं, एक दिवस हे काढायचं एक दिवस ते काढायचं असं आवडत राहायचं, तर मग खूप म्हणजे आवरायला काही एवढा त्रास होत नाही आणि लवकर लवकर आवरलं जातं आणि आपलं घर कायम असं स्वच्छ दिसतं. तर माझी अशीच सवय आहे. आता म्हणजे तेलाचं इथं कागद ठेवलेला होता, तो खूप तेलकट झालेला होता आणि त्याच्यावर बरणी ठेवते मी, खाली तेलकट झालं. आणि मला अशी सवय आहे ना, मला रोजच म्हणजे भांडे वगैरे सगळं पुसून पासून ठेवायला खूप आवडतं. आणि जर असं नुसतं काम आवरल्यानंतर थोडा असं गाडामोठा पण हात मारून घेतला तरी आपले भांडे खूप असे छान स्वच्छ दिसतात. मला ना रोजच म्हणजे सवय करून गेलेली आहे ती कडापी वगैरे पुसायची ती. सकाळी मस्त परातवाला आलेला म्हणजे भांडेवाला आलेला होता, तर नळ होते थोडेसे, म्हणजे 2 नळ होते, तर ते दिले आणि मस्त मी छानशी अशी परात घेऊन घेतली. मला खूप आवडत होती आणि मस्त मी परात घेतली. आणि छोटीशी मस्त आहे ना, थोडंसं स्वयंपाक वगैरे करायचं राहिलं तर खूप छान आहे ना, मस्त आहे अशी छानशी. तर ते स्टीलचे नळ होते, तर त्यांनी 60 रुपयाला घेतले म्हणजे धरले ते, आणि 30 रुपये दिले. तर मस्त वस्तू होऊन गेली बघा. तर खूप छान मला एवढी आवडली ती, आणि मस्त वाटते ना छोटीशी वस्तू पाहायला पण, तर मला खूप आवडली, भारी ना. असं म्हटलं चला आला दारावर तर घेऊन घेतला. आणि दारावर आहे ना थोडं कमी जास्त करून वस्तू पण मिळून जातात, तर कधी कधी मी दारावर पण घेऊन घेते. आणि बाया घेत राहिल्या की मग आपण पण बघून घ्यायचं, छानशी वस्तू भेटली तर घेऊन घ्यायचं. आणि कसं असतं गावात पण गेलं ना तर खूपच किंमत असते गावातली, तर चांगलं असतं आपल्याला दारावर पण घेतलेलं चांगलं असतं, म्हणून मी दारावर पण घेऊन घेते. तर आता मी फ्रीज पुसून घेते. आणि फ्रीज पण आहे ना खूप असं खराब झाल्यासारखं, आणि त्याला आहे ना पुसतच राहायचं तरी पण त्याच्यावर असे डाग येत राहतात. तर म्हटलं चला आज सगळं क्लीन करून घेते. आणि आता मुलांच्या शाळा वगैरे चालू झाल्या ना, तर त्यांच्या शाळेमुळे कसं आपल्या स्वयंपाक पाणी पण लवकर लवकर होऊन जातो. आणि नाही तर मग आपण जेवू बसू बोलू असं त्याच्यामध्ये वेळ होत होता सुट्ट्यांमध्ये. 2-2.5 महिने कुठे गेले मुलांचे कळालेच नाही. आता मुलांची रुटीन चालू झालेली आहे, क्लास चालू झाले, शाळा चालू झाले, त्यांच्या रुटीनप्रमाणे ते जात राहतात. मग आपण आपल्या रुटीनप्रमाणे आपले जे घरातले काम आहे व्यवस्थित ते करून घ्यायचं. आपल्याला बी कसं आता काय ते ना मस्त गाडीला चाकून देत आहे, गाडीची एवढी काळजी घेताना ते तर खूपच. आणि गाय बघा किती छान गाय आहेत आमच्या इथे मस्त. तर गाय चालली आता दिवसभर अशा फिरत राहतात बिचाऱ्या, आणि मस्त त्यांचा आरामाने इकडे तिकडे कोणी काही टाकतं पोट भरून जातं. आणि गाडी जागता येते, गाडीमध्ये पेट्रोलमध्ये जर पाणी जातं ना तर गाडी
चालत नाही व्यवस्थित, तर म्हणून ते थोडं झाकून देतात तिला. आणि जंग पण लागू शकतो, तर पावसाचं खूप काळजी घ्यावं लागते. आणि आता मस्त सकाळी सकाळीच तर आता पाऊस आलेला होता, तर बघा सगळं ओलं झालेलं आहे. आणि फुलं तर बघा आज किती छान आलेली आमच्या झाडांना, फुलं मस्त फुलं आलेली आहेत ना, तर खूपच छान फुलं आली. आणि ते ना गाडी झाकत आहे, पावसाचं वातावरण असल्यामुळे मस्त गाडी झाकून घेत आहे. गेलेले होते ना, आता आले ते 2 वाजता. कंपाऊंड बघा सकाळीच मस्त पुसून ठेवलेलं होतं मी, तर गाऱ्या मातीचं या दिवसात जास्तच होत राहतं, किती पण आवरा. आणि गाऱ्या मातीचे पाय आले की सगळं खराबच होत चालतं. तर बघा शूज वगैरे सगळे ओलं झालेलं आहे. आणि आमच्या इथं वरती जास्त पोर्च नसल्यामुळे ओपन नाही सगळं, तर जास्त बघा एवढंच पोर्च आहे आणि जास्त नाही, बाकीचं सगळं ओपन आहे. तर त्यामुळे खूप खराब होतं. तर आम्ही धुतच राहतो गाड्या वगैरे लावताना, तेव्हा खराब होत चालतं ते. तर आता मस्त पुसून स्वच्छ ठेवावं लागतं. पावसाची खूप काळजी घ्यावी लागते. ही माझ्या ताऊची सायकल आहे. आणि दादू गेला शाळेत, तर ही ताऊची सायकल आहे. जो त्याच्या वाहनाची काळजी घेतं, तर ते त्यांच्या गाडीची काळजी घेतात. मुलं त्यांची सायकलीची त्यांनी वरती लावून दिली. तर ते आला आता, आमच्या गावावरून आले ते, खेडेगावावरून. तर एवढं उशिरा आले का हो? आणि तुम्ही एवढं उशिरा आले? म्हणे ते गाडी हे होत होती म्हणे, त्याच्याकरता उशीर झाला रस्त्याने. तर 2 वाजता आले ते, सकाळचे गेलेले होते, 9 वाजले झालेले. तर कपडे चेंज करून घेता येते. आता ते पाणी घेतील, म्हणजे पाणी तावणे पाणी दिलं आणि ते आता कपडे